राज्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर बुधवारी 28 ऑगस्टला धरणे आंदोलन केलंय। माजी मुख्यमंत्री शिवसेना उद्धव ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आझाद मैदानावर भेट दिली। या आंदोलनात 15,000 रुपये मानधन, सरपंच पेन्शन, सरपंच विमा, उपसरपंच मानधन, सदस्यांचे मानधन वाढवणे, पूर्वीप्रमाणे ग्रामपंचायत स्तरावर 15 लाखांपर्यंत ग्रामपंचायतवरती कामे करणे अशा विविध मागण्यांचे निवेदन सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील, उपाध्यक्ष शशिकांत मोरे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रदीप माने, महिला राज्य उपाध्यक्ष रेखाताई टापरे यांच्या उपस्थितीत देण्यात आल्याचं भोर तालुका सरपंच परिषदेचे अध्यक्ष विजयराव गरुड यांनी सांगितलंय। भोर तालुक्याच्या वतीने ही निवेदन देण्यात आले। भोर तालुका अध्यक्ष विजयराव गरुड, दिवाळे गावच्या सरपंच विद्याताई पांगारे, सावरदरे गावचे सरपंच जितेंद्र साळुंखे, खोपी गावचे सरपंच तुषार कांबळे, किकवी गावचे सरपंच नवनाथ कदम यांच्यासह राज्यातील विविध भागातील हजारो सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य धरणे आंदोलनास उपस्थित होते। महाराष्ट्र न्यूज लाईव्हसाठी विजय ढमढेरे, कोल्हापुरी, शिरूर।